हे पार्वती, मी तुम्हाला आणखी एक कथा सांगतो, ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. राजाराम नावाचा एक सावकार कित्येक लोकांना व्याजावर पैसे देत असे. ते मुख्यतः कचेरीमध्ये एका लेखापालाच्या रूपाने कार्य करत होते आणि त्यांच्याकडे जी काही बचत असायची ती बचत ते 20 रुपया प्रति शेकडा प्रति 1 वर्ष अशा प्रकारे व्याजावर देत होते. ते जास्त करून गरीब लोकांनाच पैसे उधारीवर द्यायचे आणि श्रीमंत लोकांना ते पैसे देण्यापासून मात्र वाचत असत. राजाराम श्रीमंत लोकांना त्यांच्याजवळ येऊसुद्धा देत नव्हते. त्यांचं असं मत होतं की श्रीमंत लोकांना पैसे देणे व्यर्थ आहे, कारण जेव्हा श्रीमंत लोकांना पैसे हवे असतात तेव्हा त्यांच्याकडे अमाप संपत्ती असते, परंतु तेच पैसे परत करण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडील संपत्ती अदृश्य होऊन जाते. एके दिवशी राजाराम त्याच्या घरी येत असताना त्यांनी खूपच विचित्र अशी घटना पाहिली. एक माणूस त्याची गाय विकत होता आणि अनेक लोक तिथं घोळका करून उभे होते. काही लोक त्याला पैसे देत होते तर काही त्याच्या हातातून गायीची दोरी घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो गरीब व्यक्ती प्रत्येक वेळेला त्या उभ्या असणाऱ्या लोकांना पाहायचा आणि गायीची दोरी आणखी घट्ट पकडायचा. गाय खूपच सुंदर होती, छोटी होती. तो व्यक्ती खूप दुःखी दिसत होता. तो खूपच करुणतेने गायीकडे पाहायचा आणि शांत राहायचा. राजारामाने जेव्हा त्या गायीला पाहिलं तेव्हा त्याने त्या माणसाला विचारलं, काय रे, तू ही गाय विकत आहेस का? काय नाव आहे तुझं? जेव्हा त्या व्यक्तीने राजारामकडे पाहिलं तेव्हा आनंदी चेहऱ्याने तो त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, हो साहेब, मी ही गाय विकण्यासाठी आणली आहे. जेव्हा राजाराम म्हणाला, तू ही गाय कुठून आणली आहेस? तुझं नाव काय आहे? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, माझं नाव माणिकराव आहे. राजारामाने विचारलं, ही गाय दूध देते का? तेव्हा माणिकराव नावाचा तो माणूस म्हणाला, हो साहेब, ही गाय दूध देते आणि ही गाय इतकी शांत आहे की एखादा लहान मुलगासुद्धा हिचं दूध काढू शकतो. लहान मुलं गायीच्या पायास शेजारीसुद्धा खेळू शकतात, परंतु ही गाय कोणालाही नुकसान पोहोचवत नाही. माणिकरावचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजारामने त्याला परत विचारले, तुला इथे कोणी ओळखतं का? राजारामला संशय येत होता की कदाचित ही गाय ह्या माणसाने चोरून आणली असावी. तो म्हणाला, नाही साहेब, मी एक गरीब माणूस आहे, माझी इथे कोणासोबतही ओळख नाही. तेव्हा राजाराम त्या व्यक्तीला म्हणाला, तू गायीची काय किंमत मागत आहेस? माणिकराव म्हणाला, मला 100 रुपये हवे आहेत. राजाराम त्या व्यक्तीकडून 80 रुपयामध्ये गाय मागत होता. काही वेळ व्यवहार चालू होता व शेवटी 90 रुपयांमध्ये व्यवहार पक्का झाला. माणिकराव ह्याला पैशाची गरज होती आणि राजाराम ह्याला ती गाय पसंत आली होती, त्यामुळे 90 रुपयामध्ये व्यवहार ठरला. माणिकरावने व्यवहार तर पूर्ण केला होता, परंतु तो अजून मोहाच्या बंधनामध्ये अडकलेला होता. तो काही वेळ असाच विचार करत राहिला व त्यानंतर तो राजारामच्या मागे मागे चालू लागला. इतक्यातच एक व्यक्ती तिथे आला आणि तो म्हणाला, मी तुम्हाला 91 रुपये देईन, तुम्ही ही गाय मला द्या. तेव्हा माणिकराव म्हणाला, नाही, मी 90 रुपयामध्ये व्यवहार पूर्ण केला आहे. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, 92 रुपये घे, परंतु ही गाय मला दे. परंतु माणिकरावने त्या व्यक्तीला स्पष्ट नकार दिला. अखेर तो व्यक्ती निराश होऊन तिथून निघून गेला. थोडं पुढे गेल्यानंतर माणिकराव राजारामला म्हणाला, साहेब, तुम्ही मला चांगले माणूस दिसत आहात. तुम्ही या गायीला खूप चांगल्या प्रकारे पाळा आणि तिची खूप चांगली सेवा करा. इथे जे पण लोक या गायीचा भाव करत होते ते सर्व कसाई होते. मग त्यांनी मला 100 काय 110 रुपये जरी दिले असते तरीसुद्धा मी त्यांना माझी गाय दिली नसती. देवाच्या कृपेने तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर ह्या लोकांनी जबरदस्तीने माझी गाय विकत घेतली असती. साहेब, मी खूपच अडचणीत आहे आणि म्हणूनच मी ही गाय विकण्यासाठी आलो आहे. नाहीतर मी माझ्या घराच्या ह्या लक्ष्मीला कधीच विकले नसते. मी स्वतःच्या हाताने माझ्या गायीला पाळले आहे. मग असं असताना मी माझ्या मातेला एका कसायाला कसा विकू? ह्या गायीचा मालक हिला जेवढा जास्त चारा देईल तेवढं जास्त ही दूध देईल. म्हशीचं दूधसुद्धा इतकं गोड आणि जाड नसतं जेवढं जाड दूध ह्या गायीचं आहे. साहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही तुमचा नोकर जो ह्या गायीला चरण्यासाठी नेणार त्याला एकदा ताकीद देऊन ठेवा की त्याने हिला मारू नये.
माणिकरावचं हे बोलणं ऐकून आश्चर्यचकित होऊन राजारामने त्याच्याकडे पाहिलं आणि विचार करू लागला, हे भोलेनाथ, हा माणूस गरीब असूनही याचे विचार किती थोर आहेत. इथे तर मोठमोठे महात्मासुद्धा त्यांची गाय कसायांना विकतात, परंतु 1 रुपयाचा सुद्धा नुकसान सहन करत नाही. आणि दुसरीकडे हा गरीब माणूस आहे, ज्याने 10 रुपयाचे नुकसान सहन करून त्याची गाय मला विकली आहे. त्याला फक्त ह्या गोष्टीची काळजी होती की त्याची गाय कुठल्याही कसायाच्या हातात जाऊ नये. गरीब लोकांमध्ये सुद्धा समजूतदारपणा आहे, शहाणपणा आहे. घरी गेल्यानंतर राजारामने माणिकरावला गायीचे पैसे देऊ केले. माणिकरावने ते रुपये घेतले आणि प्रेमपूर्वक गायीकडे पाहिले व त्यानंतर तो तिथून निघून गेला. माणिकराव एक गरीब शेतकरी होता आणि गरीब लोकांचे अनेक दुश्मन असतात. माणिकरावच्या गावातील जमीनदारने जमिनीचा महसूल वाढवला होता. जेव्हा माणिकराव महसूल भरू शकला नाही, जेव्हा त्याला पैशांची गरज लागली, तेव्हा त्याने त्याच्या गायीला विकण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे गाय आणि बैल याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच संपत्ती नव्हती. हे माणिकराव हे गायीवर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करायचे, परंतु पैशांच्या गरजेमुळे त्याला मजबूर होऊन ती गाय विकावी लागली होती. माणिकराव जिथे राहत होता तिथे आणखी खूप लोक राहत होते आणि आता खूप वर्षांनी महाकालला जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला होता. गावातील अनेक स्त्री पुरुष महाकालच्या दर्शनासाठी निघाले. माणिकरावची म्हातारी आईसुद्धा महाकालला जाण्यासाठी तयार झाली. ती माणिकला म्हणाली, बाळा, माझी अशी इच्छा आहे की जाऊन बाबा भोलेनाथ यांचे दर्शन करावे. त्यानंतर मी हसत हसत ह्या जगाचा निरोप घ्यावा. बाळा, भोलेनाथ तुला तुझ्या सत्कर्माचे फळ देतील. मला फक्त एकदा महाकालचे दर्शन घडवून दे. मातृभक्ती हे गावात राहणाऱ्या लोकांचा एक विशेष गुण आहे. माणिक जवळ एवढे पैसे नव्हते की तो त्याच्या आईला महाकालच्या दर्शनासाठी पाठवू शकेल, परंतु आईच्या आज्ञेला तो कसा टाळू शकणार होता. विचार करू लागला की कोणाकडून तरी कर्ज घ्यावं व काही वेळाने त्यांचे ते पैसे परत करावे, परंतु उधार घेऊ कोणाकडून? कमीत कमी 500 रुपये तर हवेत, तेव्हाच मी आईला महाकाल दर्शनासाठी पाठवू शकेल. माझी कुठल्या सावकारासोबतसुद्धा चांगली ओळख नाही. इथे जे 1-2 व्यापारी पैशांचा व्यवहार करतात ते लोकांच्या मानेपर्यंत व्यवहार करतात. त्यापेक्षा मी राजाराम यांच्याजवळ जातो. या सर्वांपेक्षा तर तेच चांगले आहेत. मी असं ऐकलं आहे की ते लोकांना आश्वासनाच्या बदल्यात पैसे देतात. बरेच दिवस माणिक ह्या गोष्टीचा विचार करत राहिला की राजाराम ह्यांच्याजवळ जावं की नाही. जर मी पैसे वेळेवर परत केले नाही तर हे लोक माझं घरसुद्धा बळकावायला मागे पुढे पाहणार नाही. माझं सर्व काही लिलावात काढतील. परंतु जेव्हा दुसरा पर्याय उरला नाही तेव्हा माणिक राजाराम यांच्याजवळ गेला व त्याच्याजवळ जाऊन त्याने पैसे उधार मागितले. राजाराम माणिकला म्हणाला, तूच तर तुझी गाय मला विकली होतीस. पुढे राजाराम म्हणाला, मी तुला पैसे तर देईन, परंतु जर तू मला पैसे परत केले नाहीस तर मी तुझे प्राणसुद्धा घेऊ शकतो. मग मी तुला अजिबात सवलत देणार नाही. मला सांग, तू माझे पैसे परत कधी करशील? तेव्हा माणिकराव मनातल्या मनात हिशोब लावू लागला. साहेब, 2 वर्षाची अवधी द्या. जर मी तुम्हाला 2 वर्षामध्ये पैसे परत केले नाही तर व्याज 20 रुपये प्रति शेकडा लावा. तुम्हाला जसं हवं आहे तसं करा. माणिकला 500 रुपयांपैकी 450 रुपये मिळाले. काही पैसे खर्चामध्ये आणि काही व्याजामध्ये गेले. घरी आल्यानंतर त्याने त्याच्या जवळील काही गूळ विकला आणि त्याच्या पत्नीला समजावून आईसोबत महाकाळ दर्शनासाठी निघाला. 2 वर्ष उलटल्यानंतर राजाराम माणिक याच्या घरी गेला व तिथे जाऊन तो कठोर स्वरात म्हणाला, 2 वर्ष उलटून गेले, अजून तुझी मुदत भरली नाही का? पैसे कधी परत करणार आहेस? तेव्हा माणिक म्हणाला, माफ करा साहेब, मी तुमचे पैसे लवकरच परत करेल. महाकाल दर्शन करून आल्यापासून माझी आई आजारीच आहे. तिच्या सेवेमध्ये माझे सर्व पैसे खर्च होत आहेत. पोटापाण्यासाठी तर धंदा मी नंतरही करू शकतो. आता मला माझ्या आईची सेवा करायची आहे. मी तुमचे 1-1 रुपया फेडीन. तेव्हा राजाराम म्हणाला, मग 30 रुपये प्रति शेकडा व्याज लागेल. तेव्हा माणिक म्हणाला, ठीक आहे,
साहेब, जशी तुमची इच्छा. जेव्हा माणिक घरी परत आला तेव्हा त्याने पाहिलं की आईची अंतिम वेळ आलेली आहे. आईने मुलाला प्रेमळ नजरेने पाहिलं, त्याला आशीर्वाद दिले व त्यानंतर तिने ह्या जगाचा निरोप घेतला. माणिक जो आधीच कर्जामध्ये बुडालेला होता, आता त्याच्या डोक्यावर पाणी चढलं होतं. त्याने शेजाऱ्यांकडून काही उधार घेऊन अंतिम संस्काराची व्यवस्था केली व आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याने दान दक्षिणा आणि गावकऱ्यांना भोजन दिलं. सर्व काही उरकल्यानंतर तो विचार करू लागला की आता पैसे कुठून आणायचे. राजाराम सावकार आता मला काहीच देणार नाही, परंतु एकदा त्याच्याजवळ जाऊन पाहावं. कदाचित माझी अशी अवस्था ऐकून त्यांना माझ्यावर दया येईल. ते खूप मोठे माणूस आहेत, त्यांच्यासाठी 100-200 मोठी गोष्ट नाही. अशा प्रकारे विचार करत माणिक सावकार राजाराम यांच्याजवळ गेला. त्याच्या मनामध्ये हाच विचार होता की मी कुठल्या तोंडानं राजाराम यांच्याजवळ पैसे मागू. आता फक्त 2-3 दिवस झाले आहेत. 3 दिवसापूर्वीच राजाराम यांना शब्द दिला आहे की मी 1 वर्षामध्ये तुमचं सर्व कर्ज फेडेन, आणि जर मी आणखी 200 रुपये त्यांच्याजवळ मागितले तर मग ते काय विचार करतील. मी जर त्यांच्या जागी असतो तर मी पैसे कधीच दिले नसते. त्यांना असं नक्की वाटेल की माझा हेतू बरोबर नाही. त्यांनी मला विचारलं की तुझ्याकडे कोणती मोठी मालमत्ता आहे ज्यावर तू पैसे मागत आहेस. तर मी काय उत्तर देणार. जी काही संपत्ती आहे ते सर्व माझे हे 2 हात आहेत. या व्यतिरिक्त माझ्याजवळ काहीच नाही. त्याच्या मनामध्ये अशी असंख्य शंका येत होत्या आणि तरीसुद्धा तो हळूहळू त्याची पावलं उचलत पुढे पुढे चालत होता. इकडे राजाराम कचेरीमधून आल्यावर त्याच्या नोकरांवर ओरडत होता, बोलत होता, अंगणात पाणी का शिंपडले नाही, वरंड्यात खुर्च्या का काढल्या नाहीत. इतक्यातच माणिक समोर जाऊन उभा राहिला. राजाराम आधीच क्रोधामध्ये होता. तो रागीट स्वरात म्हणाला, तू इथे कशासाठी आला आहेस, का माझ्या मागे पडला आहेस. यावेळी माझ्याकडे तुझ्याशी बोलण्यासाठी वेळ नाही. तेव्हा माणिक काहीच बोलू शकला नाही. राजारामने काढलेली ही खरडपट्टी ऐकून तो हतबल झाला व तो माघारी परतला. माणिक माघारी चालला आहे हे पाहून राजारामला त्याच्यावर दया आली आणि त्याने माणिकला आवाज दिला. विचारलं, तू इथे का आला होतास, काही काम होतं का. माणिक म्हणाला, साहेब, असंच तुम्हाला हाक मारण्यासाठी आलो. तुम्हाला ही म्हण तर माहीतच असेल की शेतकरी विनाकारण कोणालाही हाक मारत नाही. तेव्हा राजाराम म्हणाला, काय झालं मला सांग. माणिक जोरजोरात रडू लागला. माणिकच्या रडण्यावरून राजारामने अंदाज लावला की ह्याच्या आईचं निधन झालं आहे. तेव्हा राजारामने माणिकला विचारलं, माणिक, तुझी आई स्वर्गवासी झाली का. माणिक म्हणाला, हो, आज 3रा दिवस आहे. तेव्हा राजाराम म्हणाला, रडून काय होणार आहे, धीर ठेव. भोलेनाथांची हीच इच्छा होती. आता तू ह्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. तुझ्या स्वतःच्या हातांनी तुझ्या आईला अग्नी मिळाली, ह्यापेक्षा अधिक काय हवं आहे. तेव्हा माणिक म्हणाला, मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आलो आहे, परंतु माझ्यात हिंमत होत नाही. आधीच खूप काही बाकी आहे आणि आता आणखीन कुठल्या तोंडाने मागू. भगवान भोलेनाथ यांना माहीत आहे की कुठूनही 1 पैसासुद्धा येत नाही. मला असं काम करावे लागत आहे, जे काम जर मी आत्ता केलं नाही तर मला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागणार आहे. मी तुम्हाला काहीच म्हणू शकत नाही. तुम्हीच माझे मालक आहात. असा विचार करून मला काहीतरी द्या की तुम्ही विहिरीतच काहीतरी टाकत आहात. जर जिवंत राहिलो तर तुमची पायी न पायी व्याजासहित फेडेन, परंतु ह्या वेळेला मला नकार देऊ नका. राजाराम म्हणाला, 500 रुपये तर झालेच आहेत, 200 आणखी मागत आहेस. 2 वर्षानंतर सर्व 1000 रुपये होतील, हे माहीत आहे ना. तेव्हा माणिक म्हणाला, भोलेनाथांची इच्छा असेल तर उसाचं पीक चांगलं येईल व त्यातून 1000 रुपये उत्पन्न मिळू शकेल. भोलेनाथांची जर इच्छा असेल तर वेळेच्या आधीच मी तुमचे सर्व पैसे फेडू शकेन. राजारामने पुन्हा माणिकला 200 रुपये दिले. ज्या लोकांना राजाराम याचा हा व्यवहार समजला तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले. शेतीची अवस्था ही अनाथ बाळासारखी असते. जल आणि वायू अनुकूल असतील तर धान्याचे ढीग लागतात, परंतु जर यांची कृपा राहिली नाही तर बहरलेले शेतसुद्धा कपटी मित्रासारखे बनतात. गारपीट, दव, दुष्काळ, पूर, किडे, वादळ यांच्यापासून प्राण वाचले तरच धान्य कोठारापर्यंत येते.
आणि कोठाराला आग आणि वीज या दोघांचाही धाक आहे. माणिकरावाने दिवसरात्र मेहनत केली, दिवसाला दिवस आणि रात्रीला रात्र न समजत मेहनत केली. त्याने अशी मेहनत केली की संपूर्ण गाव पाहतच राहिले. लोक माणिकला हेच म्हणायचे की ह्या वेळेला तुला खूप चांगलं उत्पन्न येईल, तुझं सर्व कर्ज फिटून जाईल. माणिक हाच विचार करायचा की जसं उत्पन्न येईल तसं ताबडतोब राजाराम ह्याचं कर्ज फेडेल. जर त्यांनी स्वतःहून त्या पैशातून काही पैसे काढून मला दिले तर मी ते घेईन, नाहीतर ह्या वर्षीसुद्धा सुकी भाकरी खाऊन वर्ष काढेल. परंतु लिहिलेलं कोण पुसू शकतं? माणिक शेताच्या बांधावर बसून शेताची राखण करत होता. थंडीच्या वातावरणामध्ये त्याच्याकडे फक्त एक जुनी चादर होती. वातावरण उबदार करण्यासाठी त्याने काही झाडांची पाने जाळली. अचानकच एक वाऱ्याची झुळूक आली आणि जळणारी पानं शेतामध्ये उडून गेली व शेताला आग लागली. गावातील सर्व लोक एक आग विझवण्यासाठी आले, परंतु आगीच्या ज्वाला उडून इकडे तिकडे पसरू लागल्या. सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अखेर पूर्ण शेत जळून खाक झालं आणि शेतासोबतच माणिकच्या आशासुद्धा जळाल्या. सर्व प्रकार पाहून त्याचे हातपाय आता ढिल्ले पडले होते. डोळ्यासमोर वाढलेला ताट हिसकावून घेतला होता. जेव्हा तो घरी परत आला तेव्हा राजारामच्या कर्जाच्या चिंतेने तो व्याकुळ झाला होता. त्याला स्वतःची किंवा मुलाबाळांची सुद्धा काही काळजी नव्हती. उपाशी राहणे हेही शेतकऱ्याची सवयच आहे. काळजी फक्त कर्जाचीच होती. हा दुसरं वर्ष आता चालू झाले होते. 2-4 दिवसानंतर राजाराम पुन्हा पैसे मागण्यासाठी येणार होता. मी त्यांना कोणत्या तोंडाने भेटणार आहे? कोणत्या तोंडाने मी त्यांना असं म्हणू की आणखी 1 वर्षाची अवधी द्या मला? परंतु जरी त्यांनी 1 वर्षाची अवधी मला दिली तरी 1 वर्षानंतर मला 1200 रुपये फेडावे लागतील. राजाराम हे किती चांगले माणूस आहेत. काहीही विचार न करता त्यांनी मला आणखी 200 रुपये दिले होते. आता सर्व काही देवाच्या हातात आहे. मी माझ्या परीने प्रयत्न केलेच आहेत. सकाळची वेळ होती. माणिक त्याच्या शेताच्या बांधावर उभा राहून त्याच्या विध्वंसाचे दृश्य पाहत होता. इतक्यात त्याने पाहिले की राजारामचा एक नोकर त्याच्या जवळ येत आहे. नोकराला पाहून माणिक खूप घाबरला. तो म्हणू लागला, हे भोलेनाथ, आता तुम्हीच माझं संकट दूर करा. राजारामचा नोकर माणिक जवळ आला आणि म्हणाला, तुझी मुदत संपली आहे. जर तुला 1 दिवसाचा सुद्धा अवधी अधिक लागला तर तुला मोठा दंड भरावा लागेल. माणिक खूप घाबरला होता. तुम्ही इथली अवस्था बघतच आहात ना? नोकर म्हणाला, मी तुमची परिस्थिती पाहण्यासाठी आलेलो नाही. तू तुझी ही कारणे दुसऱ्या कोणाला तरी सांग. 1000 रुपये काढ. माणिक म्हणाला, माझे सर्व ऊस जळून खाक झाले आहेत. बाबा भोलेनाथ यांना माहीत आहे की मी आत्तापर्यंत कधीही बेईमानी केलेली नाही. तेव्हा तो नोकर म्हणाला, मला हे काही माहीत नाही. तुझ्या ऊसाचा ठेका मी घेतलेला नाही. तू माझ्यासोबत चल. साहेब तुला बोलावत आहेत. असं म्हणून त्या नोकराने माणिकचा हात धरला आणि त्याला ओढत घेऊन गेला. रस्त्यात चालता चालता माणिक फक्त महादेवाला हाका मारत होता, कारण आता त्याला दुसरे कुठूनही आशा दिसत नव्हती. राजाराम त्याच्या द्वाराजवळ बसलेला होता. माणिक तिथे गेला व त्याच्या चरणामध्ये पडला आणि म्हणाला, साहेब, खूप मोठ्या अडचणीत आहे. भोलेनाथांनाच माहीत आहे की मी बर्बाद झालो आहे. तुम्हाला हे माहीत नाही का की माझं सर्व शेत जळून खाक झालं आहे. जर माझ्यावर हे संकट आलं नसतं तर मी तुमचं सर्व कर्ज फेडलं असतं. आता तुमचा जो काही आदेश असेल त्यानुसारच मी वागेन. मला माहीत आहे की तुमचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे आणि मला तुमचा 1-1 पैसा फेडायचा आहे. मी 2 वेळेला तुम्हाला आश्वासन दिलं आहे आणि दोन्ही वेळेला मी खोटारडा सिद्ध झालो. त्यामुळेच आता मी तुम्हाला आश्वासन देणार नाही. जे काही माझ्याच्याने शक्य होईल ते मी तुमच्या चरणामध्ये ठेवणार. मेहनत मजुरी करून माझ्याच्याने जे काही शक्य होईल त्या परीने मी तुमचे पैसे फेडत राहणार. तेव्हा राजाराम हसत म्हणाला, तुझ्या मनामध्ये या वेळात सर्वात मोठी कोणती इच्छा आहे? साहेब, हीच की तुमचे सर्व पैसे फेडावे. तेव्हा राजाराम म्हणाला, ठीक आहे, माझे पैसे फिटले आहेत. तेव्हा माणिकराव म्हणाला, असं कसं साहेब? जर मी इथे पैसे फेडले नाही तर वर जाऊन मला ते फेडावे लागतील. तेव्हा राजाराम म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी फक्त तुझी परीक्षा घेत होतो.
मी तुझं भार घेऊन मरू शकत नाही. तेव्हा माणिक म्हणाला, कसलं भार शेठ? राजाराम म्हणाला, माझं तुझ्यावर काहीच कर्ज नाही आणि जर काही असेल तर मी माफ केले आहे. तू माझा कर्जदार नाहीस. खरं तर मी तुझ्याकडून कर्ज घेतलं होतं आणि तेच मी फेडत आहे. मी तुझा ऋणी आहे, तू माझा नाही. तुझी गाय माझ्याजवळ आहे. तिने आत्तापर्यंत 2,000 रुपयांचं दूध दिलं आहे आणि 2 वासरं नफ्यामध्ये दिली आहेत. जर तू ही गाय कसायाला विकली असती तर मला इतका फायदा कुठून झाला असता? जेव्हा तू इतका गरीब आणि निष्पाप असूनही गायीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे नुकसान सहन करू शकलास, तर मग मी माझ्या ऐपतीनुसार तुझी परिस्थिती पाहून तुझं कर्ज माफ नक्कीच करू शकतो. यामध्ये कोणतीच मोठी गोष्ट नाही. तू जर जाणून बुजून माझ्यावर उपकार केले नसतील तरीसुद्धा तू ते धर्मासाठी कार्य केलं होतं आणि मी सुद्धा तुला धर्माचे कार्य करण्यासाठी पैसे दिले होते. अशा प्रकारे आपण दोघेही बरोबर झालो आहोत. तुझ्या गायीची 2 वासरं माझ्याजवळ आहेत. जर तुझी इच्छा असेल तर तू घेऊन जाऊ शकतोस. तुझ्या शेतामध्ये तुला खूप उपयोगी पडतील. तू एक खूपच प्रामाणिक आणि थोर व्यक्ती आहेस. मी नेहमी तुझ्या मदतीसाठी तयार असेल. जर ह्या वेळेला तुला पैशाची गरज असेल तर जितके हवे आहेत तितके तू घेऊ शकतोस. माणिकरावला असंच वाटलं की जणू त्याच्यासमोर एखादा देवदूत बसला आहे. माणिकला धन्यवादसुद्धा म्हणता आले नाहीत आणि अश्रू थांबवत तो म्हणाला, साहेब, तुमच्या ह्या दयाळूपणाचा फळ बाबा भोलेनाथ तुम्हाला नक्कीच देतील. मी तर आजपासूनच स्वतःला तुमचा गुलाम समजेल. तेव्हा राजाराम म्हणाला, नाही नाही, तू माझा मित्र आहेस, गुलाम नाही. जे लोक रुपये देऊन गुलामीपासून मुक्त होतात त्याला मुक्तिधन असे म्हणतात आणि तू आधीच मुक्तिधन देऊन गुलामीपासून मुक्त झाला आहेस. त्यामुळे आता पुढे असं काहीच म्हणू नकोस की मी तुमचा गुलाम आहे. माणिकराव सावकार राजारामचे अनेक आभार मानत घरी परत आला. आता त्याच्या मनामध्ये संतोष होता, समाधान होते की त्याला राजारामचं कर्ज फेडावं लागणार नाही. इतकं म्हटल्यानंतर भगवान शिव ह्या कथेला समाप्त करतात. मित्रांनो, भोलेनाथांची कथा सांगत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा.